भगवान श्री विष्णू आणि आपल्या अंगणात असलेली तुळशी यांचा आपण दरवर्षी विवाह का साजरा करतो हे तुम्हाला माहीत आहे का? प्रत्येकाला असे वाटते की तुळशी माता म्हणजेच लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि म्हणून त्यांचा विवाह आपण लावतो. पण तसे नाही. पुराणात सांगितलेली कथा जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, एकदा लक्ष्मी देवीने भगवान श्री विष्णूंना प्रश्न विचारला की प्रभू, पृथ्वीवरील कोणती वस्तू तुम्हाला सर्वात प्रिय आहे? त्यावर विष्णू मंद स्मित करीत म्हणाले, मला सर्वात प्रिय म्हणजे तुळस. तिच्याशिवाय माझं पूजन पूर्ण होत नाही. हे ऐकून लक्ष्मी देवी थोडी चकित होते आणि विचारते, मग ती तुळस कोण आहे जिला तुम्ही इतकं प्रेम करतात, जिच्याशिवाय तुमची पूजा अपूर्णच असते? तेव्हा श्री विष्णूंनी एक गुप्त रहस्य उघडलं. पूर्वी धर्म आणि गौरी यांची एक कन्या होती. तिचं नाव होतं वृंदा. लहानपणापासूनच ती एक अत्यंत पवित्र, साध्वी आणि विष्णूंची महान भक्त होती. ती पर्वतावर जाऊन कठोर तप करीत होती. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने तिला वरदान दिले की तू भविष्यात विष्णूला पती म्हणून प्राप्त करशील. पण देवांच्या नियमांनुसार आणि तिच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार शंखचूड नावाच्या दानवाशी विवाह करावा लागला. पण शंखचूड देखील एक महान भक्त होता आणि त्याची पत्नी वृंदा हिच्या पतिव्रतेमुळे तो अजय झाला होता. एकदा देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध पेटलं. शंखचूडाचं पतिव्रत त्याला अभेद्य बनवत होतं. कोणताही देव त्याला मारू शकत नव्हता. तेव्हा भगवान विष्णूंनी युक्ती केली. त्यांनी शंखचूडाचं रूप घेतलं आणि वृंदेच्या समोर आले. वृंदेचं पतिव्रत भंग झालं आणि त्याच क्षणी शंखचूड रणात मरण पावला. जेव्हा वृंदेला हे सत्य समजलं, ती अत्यंत दुःखी झाली. अश्रूंनी ओथंबून गेली. तिने भगवान विष्णूंना शाप दिला, हे श्री विष्णू, तू माझं पतिव्रत तोडलंस. आता तू आणि मी वेगळेच राहू, पण पृथ्वीवर प्रत्येक वर्षी माझ्याशी तुझं पुनर्मिलन होईल. अगदी प्रत्येक वर्षी माझ्याशी तुझं लग्न होईल. वृंदेने त्यानंतर शरीर त्याग केला आणि तिच्या तपस्येने तिच्या आत्म्याचं रूप पवित्र तुळशीच्या रूपात परिवर्तित झालं. भगवान विष्णूंनी तिच्या भक्तीला वंदन केलं आणि म्हणाले, हे तुळस, तुझ्याशिवाय माझं पूजन कधीही पूर्ण होणार नाही. तू सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ ठरशील. आणि म्हणूनच कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला भगवान विष्णू शालिग्राम स्वरूपात आणि तुळस देवीचे विवाह विधी केले जातात. हा विवाह म्हणजे फक्त विधी नाही, तो देव आणि भक्त, सत्य आणि श्रद्धा, प्रेम आणि पवित्रता यांचा संगम आहे. आणि या दिवसापासून पृथ्वीवर सर्व शुभ कार्य, लग्न, गृहप्रवेश, मुहूर्त असे सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतात. तुळस म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि पवित्रता, तर श्री विष्णू म्हणजे धर्म, करुणा आणि रक्षण. दोघांचं मिलन म्हणजे भक्त आणि देवाचं एक होणं. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.